ओके तर नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आज आहे डे 6 ऑफ श्रीलंका ट्रिप. कारण आता आम्ही चाललोय फोटोशूटला. काल जास्त फोटो काढता काय आले ना आम्हाला इथं, कारण क्लायमेट चेंज, वेदर चेंज खूप होतोय डेंजरस. मधीच पाऊस आणि मधीच ऊन. या इथं बेंटोटो मध्ये हे जो कोस्टल एरिया आहे इकडचा, या एरियात खूप म्हणजे खूप वेदर चेंजेस होतात ते खूप. तर आता चाललोय आम्ही फोटो काढायला. ड्रोन शॉट पण घ्यायचा आहे, पण वर बघा पूर्ण काळं झाले आकाश, त्याच्यामुळे चान्सेस थोडे डिल डुल 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 डुलतात ते. पण बघूयात, प्रयत्न करूयात. चला, मस्त स्टे हा बेस्ट. आणि बाकी तर काय, रात्रीचं जेवण एक नंबर होतं. बाकी मला काय बोलायचं, बेस्ट. चला बढ़ते हे फोटोशूट की हो. तर ड्रोन मी आता रेडी करून ठेवलंय, पण प्रॉब्लेम कसा आहे, बाहेर पाऊस पडतोय, एकदम छोटी थेंब आहेत. त्याच्यामुळे हे आता बॅटरी, हे जे मोटर आहे, हे मोटर ओपन असल्यामुळे प्रॉब्लेम होतो. ह्याच्यात ड्रॉपलेट्स गेला की हे डॅमेज होऊ शकतं. सो आपण इथं रिस्क नाही घ्यायची. हे पाऊस एकदम थांबू द्या. आणि इथं पाऊस मी जसं तुम्हाला आता म्हणलं, आता जस्ट थांबलेला आणि आता परत पाऊस आलाय जोरात. आणि ह्या बाजूला इथं बघा अजिंक्य शूट करतोय. चांगलं आहे, मस्त मस्त फोटो निघतात. ते आवडला मला स्टे हा, गुड. कधी जर फॅमिलीला घेऊन यायचं असेल तर नक्की इकडे घेऊन या. चांगला स्टे, मस्त रूम आहे, ॲम्बियन्स भारी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आज सगळ्यांना लागते. आणि यांचा प्रायव्हेटचं बीचसुद्धा आहे समोरच. ओके चला, तर बघू आता. ड्रोन उडवायचं आहे आपल्याला काही करून, पण पाऊस थांबला पाहिजे. बघू, पावसाची वाट बघूयात आणि डायरेक्टली याच्यानंतर मी ड्रोन शॉट टाकणार. ओके. हा क्या नाश्ता है. खरू टाइटल लय पुढे हे बघा, शेवया, उपीट, डोसा, चटणी सगळे खाऊ दे. गँग आहे ना ही गँग लय डेंजर आहे. आत्ताच ऋषीचा ज्यूस पाडला. हे बघा इथं एक, इथं डायरेक्ट टेबलावर उडे आणतात. ही डेंजर. इथं तर बघ समोर, डेंजर आहे डेंजर. पण नाश्ता मस्त आहे. शेवया, वाह मस्त. पेट भर खाने का, पेट भर छोड़ने का, यही काम है आज. दूसरा कोई काम नहीं है. काय घेऊन आलं ते इकडे नाही. स्क्विरल पर ताटात घुसायला लागल्यात. होय, पर आमच्या ताटात घुसून घेतलं ते नाही. पळलं ऋषा तुझं ते, तो पळत गेली ते डोनट. ओके, तर चला आता निघूयात. 10:50 झालेले आहेत. 11 वाजता चेकआउट आहे. आता आपण निघतोय कोलंबोला. पटपट रूम चेक करून येतो, काय राहिलंय का रूम मध्ये. पण अरे इतर दोघं इथेच चेस लेंगे चेस. गुड. चलो आलो रे मी रूम मध्ये जाऊन मस्त. चलो रे, बाय बाय करा रे पोर राव. मला नाही हॉटेलला, ते चांगलं हॉटेल आहे.
चला आता गाडीत बसणार आणि निघणार कोलंबोला. लास्ट अँड बेस्ट, फक्त 90 किलोमीटर. तिथं उभं कोणतरी उभं. मित्रांनो आम्ही आलो आता इथं कोलंबो मध्ये आणि हे बघा युथ क्लब म्हणून हे कार वॉश करून देत आहेत 300 लंकन मध्ये. 300 लंकन मध्ये हे बघा 300 लंकन मध्ये साफ करू. हे ते नको धुवायला. पलीकडची पण सांग. चला तर ते साफ करत आहेत आता गाडी. तर आम्ही कोलंबो सिटी मध्ये फिरतोय आणि आपल्या भारताची एम्बेसी आहे बघा ही. हे मस्त पैकी एक नंबर आहे इकडं. हे बघू शकता आम्ही सिटी मध्ये एंटर केलेलं आहे आणि एकदम मागं काय दिसतंय, टॉलेस्ट बिल्डिंग ऑफ श्रीलंका. चला आता आम्ही चाललोय मॉल मध्ये. ऋषीला भूक लागली त्याच्यामुळे मॉल मध्ये चाललोय आम्ही. फूड कोर्ट मध्ये आलेलो आहे. आम्हाला समोर बर्गर किंग दिसत आहे आणि बाकीचं अजून तर काय दिसलं नाही. सबवे पण आहे. बघूयात आता काय भेटते आपल्याला इथं. चला रेड बीट वगैरे चेक करतो. एकदम जास्त तर हेवी नाही खायचं कारण संध्याकाळी आम्ही परत खातो त्याच्यामुळं नॉर्मलच खातो. आम्ही लय काय फिरलो पण आम्हाला एकच ऑप्शन भेटलं ते म्हणजे पिझ्झा हट आणि वेजी पिझ्झा मागवलेला आहे आम्ही. चांगला असेल एवढंचाच आहे 2700 रुपये. चला आता हेच खातो आणि फिरतो मॉल. ओके तर आता आमचा मॉल फिरून झालाय. फूड कोर्ट मध्ये सुद्धा खाऊन झाले. आता सिटी टूर करतोय आम्ही कोलंबोची. हे बघा अख्खी सिटी. इथं मागं ती लोटस टॉवर आहे. हा इथं जायचं आता आम्ही तिकडे निघालोय. मी आलोय हे बघा कुठं आलोय. ओ लोटस टॉवर पाशी आलेलो. इकडे जरा फोटो बिटो जरा काढू. लोटस टॉवर पाशी एवढं आलोय आपण. तर एक नंबर दिसतोय व्ह्यू. आता वरती बघू तिकीट किती आहे चेक करूयात आता. तर आता इथं आत बिल्डिंग मध्ये आलेलो आहे आणि इकडं तिकीट काढलेलं आहे 6100 लंकन रुपी. आता बघू वरती चाललोय. आता इथं लिफ्ट आहे. त्या लिफ्ट मध्ये जायचं. तर आलेलोय आपण सर्वात उंच बिल्डिंग वर श्रीलंकेच्या. आणि अख्खच्या अख्ख कोलंबो इकडून दिसत आहे. वाव तर असा व्ह्यू आहे बघा वरनं. आणि गर्दी तर गर्दीच आहे पण ही लाईट ती खालनच भारी दिसेल. पण मस्त व्ह्यू आहे इकडं. आय थिंक सो स्टेडियम आहे क्रिकेटचं. अजून दुसऱ्या बाजूला जाऊ. चला बरोबर इथं सी दिसतंय ते. आणि हे सगळे 5 स्टार 7 स्टार हॉटेल. आणि इथं पुढं जे आहे हा मॉल आहे. एक नंबर व्ह्यू मस्त. हे दुपारी आम्ही इथे लोकेशन आहे. आणि हा तो ब्रिज आणि इकडं लेक आहे. आणि याच्या साईडलाच हे जे आहे हे रेल्वे स्टेशन आहे. आता हे इकडं काहीतरी पिक्सल व्ह्यू म्हणून दाखवतं. ते आपल्या तिकीट वरती आहे. हे बघा तुम्ही पण.
1505. ओके, पोर्चुगीज इथं लँड झालेले. In the middle of dense forest, marshy land and rivers are surrounding them. Messages lit on fire in smoke heralding the arrival of strangers from distant shores to gain warning about the victim of Kote. Reports of the Kingdom of Kote. Theodore, a dead naturalist, clad in iron, has landed on the shores. They are eating the rock and drinking it, taking gold from the activities, and their fireballs seem companies blood from my king. How the Portuguese went to the Kote. Okay. The Portuguese requested for a land that would hold 100 cows, their young and one group. Acceding on this request, to which the king reluctantly agreed. Coral Lake, from the Bible era of Colombo, was spread out as a great lake. End-loaded landmarks such as the Eagle Cinema Hall, Colombo Fort, and the railway station. There arose a formidable fortress with 12 batteries. Inside, there were churches, hospitals, and grand buildings. The Portuguese soon conquered Kote. बरं, त्यांनी घेऊन टाकलं कोटे. But against them stood one young prince, Prince Tito, known आता इकडचा for war. प्रिन्स म्हणजे हे फुल भांडणं दोघांच्यात. The moat around the fort obstructed the view, so Prince Tigre had to find a direct route. Today, it is known as San Sebastian River. Prince Tigre was a formidable fighter against the Portuguese. Prince Tigre besieged them, forcing the starving inhabitants to eat their fat. In 1656, King Vladimir II took the help of the Dutch to eradicate the Portuguese power that Prince had been defiant to them. The departure of the Portuguese and the arrival of the Dutch were set to be a twin Mirchi. Chili, The chili. VOC logo appeared on Dutch buildings and roofs. Houses with arched ledges, scrolls and portraits came to life. The Roman Dutch law came to Sweden. आता रोमन डच. At that time, the Dutch church built on Place is now known as the Singapura. The बरं, Dutch engineer named Beer built a channel to drain the water from Colombo. Polo Lake is now in पुढे या. At 10 a.m. on February 16, 1796, the Bye. Dutch landlord put a landslide over him, marking the end of 130 years of Dutch rule. In a symbolic gesture of surrender, the Dutch surrendered their arms to England and British forces in a site just beneath the river from the north. With the signing of the Hamburg Convention in 1815, the entirety of Sweden fell under British rule, and Colombo emerged as the murder city of Holland. Bye. In the same year, King Sweden Eurasia, the ruler of Hamburg, was captured at Bengal with separate Hamburg and brought to Vienna. Taking the sent to Bengal from India, he was housed in a Dutch castle there. Then put around them, the Indian wife of the king stayed in a mansion in London. The place that Queen went down to their lake to go to London, stood the Portuguese gun down. The water in Colombo was brackish that day. The best warrior was a captain's son, a place of 2 meters away. This water was designated to the Holy King. Sheikh Khalilasa of the temple, the oldest living gentleman in Colombo, is also located on this wonderful lake. The Queen was staying in London had been killed soon. That famous painting drawn by a painter named Colombo Museum. बरं, look how big. October 1864 first train launch. अच्छा, त्याची आपण ट्रेन पाहिलं. The Portuguese then found the soil was sent to the lake. The road next to it was called Lake River. हा फोन काय वाटतं? So, This brought the last act of campaign and tarnished the United States reputation inspired by the national flag of Sweden. But immigrants that announced came about, served by Sweden and tried to gain power, while the lakeside being taken by boat, today stands the tallest stadium in the country. Hence the term taken as a picture of Harlem entry, a place that reflects history, being a unique stroke of unity, diversity, and things that the Harlem entry. That Russian writer Anton Chekhov called Sri Lanka the paradise of काय इकडं आत तर. चला, तर आता परत आलोय मी खाली आणि मस्त वाटलं, भारी व्ह्यू होता, अख्खं कोलंबो दिसलं. चला तर जाऊयात. किती आहे बघा, हाईट बघा, एवढी हाईट आहे. तर ती दोघं माझ्यासाठी थांबले असतील, मला जायला लागेल. चलो बाय. तर आता परत पार्किंग एरियामध्ये आलोय आम्ही आणि हा व्ह्यू बघा, नाईट व्ह्यू एक नंबर दिसत आहे यार, बेस्ट. तिथं होतो मगाशी, बरोबर तिथं ह्याच्यावरती. हा बघा, इथं ह्याच्यावरती होतोय, तिथं एक नंबर व्ह्यू होता. टाटा सगळे गाड्या आहेत रे, टियागो वगैरे, टाटा मोटर्स. मस्त आहे बाई, नाईट लाईफ. आता परत आम्ही बघा कुठं आलोय, कंदुरी. येस,
जे कोलंबो मध्ये जे काल आम्ही हे बेंटोटो जेवलो आणि ते परत कंदुरीला जेवलो गेला ना मग तेव्हा पण सांग तर मित्रांनो मी पोहोचलोय घरी येस माय लव्ह 100% सांगणार. आता आमचं जेवण आलेलं आहे. कालचीच भाजी जी होती चना मसाल्याची आणि ही मिक्स व्हेज आहे आणि रुमाली रोटी मागवली आणि एक फ्राईड राईस पण सांगितलेलं. घे की पाडलं का काय हे का आहे भाई. ओके तर आता आम्ही रूमवर आलोय. आज एवढं काही असं ट्रॅव्हलिंग नाही झालं. 90 किलोमीटर फक्त ट्रॅव्हल केले बेंटोटो टू कोलंबो. पण मजा आली. स्टे भारी होता कालचा. आता इकडं फिरलो आम्ही सगळं. लय झोप आली. सिटी पाहिली बरीच फिरलो सिटी. परत लोटस टॉवर पाहिला सर्वात उंच बिल्डिंग कोलंबोमधली. आणि बस जेवण भारी होतं. आता लय झोप आली. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.